तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डे 2 ब्लॉगमध्ये। मी तुमचा मित्र अनिकेत। जसं की तुम्हाला माहितीच आहे, काल मुंबईवरून देवगडपर्यंत गाडी चालवून खूप थकलो होतो आणि त्यानंतर जेवण वगैरे झालं आणि आराम केला आणि माझ्या मित्राला फोन केला तर तो पण इथं देवगडमध्येच आहे। त्याने मला लोकेशन पाठवला की ये रात्री आपल्याला पहाटे जायचं आहे फिशिंग करायला। तर मी निघालो 3:30 वाजता। 15 किलोमीटर इथून त्याचं गाव आहे जे समुद्रकिनारी आहे आणि मी निघालो रात्रीचा तिकडे। 3:30 वाजले, 4 वाजेपर्यंत आपण पोचू। खूपच अंधार आहे रोडला। आपल्यासारखे मुंबईचे तर डेअरिंग नाही करणार रात्रीचे इथं चालायला। चालत तर जाऊच नाही शकत कारण खूप अंधेर आहे इथे। गाडी चालवतानाच कळते। तर भेटू सकाळी। गुड मॉर्निंग मित्रांनो। रात्री 4 वाजता इथं पोचलो आहे आणि आता वाजले आहेत 7। 2-2.5 तास मस्त आराम केला आहे आणि सकाळी तुम्ही पाहू शकता समुद्रकिनारी। आता समुद्राचा आनंद घेऊया, जरा समुद्राची हवा खाऊया। कोकणात आलं की समुद्र बोललं तर खूपच मन तृप्त होते। आणि माझा मित्र बघा फिशिंग करतोय। एक मासा तर लागला आहे, त्याला दाखवतो। मासा बघा, माशाचं नाव आहे गंधियारा। तुम्ही ह्याला काय बोलता नक्की मला कमेंटमध्ये सांगा। गंधियारा मासा हे लोक सांगतात। आता हा मासा तर आपल्या ओळखीचा नाही आणि माझी खायची काहीच इच्छा नाही कारण हा माझ्यासाठी नवीन दिसतोय। मला सांगितलेलं की या जिताडा पण लागतो, तर मी जिताडा बघण्यासाठी आलेलो पण भेटला गंधियारा आणि लवकरात लवकर मला परतायचं आहे माझ्या क्लायंटच्या इथे। समुद्राकडून वर येताना पहा हापूस आंब्याची बाग। काल रात्री इथून जाताना तर कळलंच नाही काही कारण खूप अंधेरा होता। पण एकही आंबा तोडू नका कारण ज्याची बाग आहे त्याला कळलं की एकही आंबा तोडला तर ते बोलतील तेवढी फाईन आपल्याला भरायला लागते, 5-10 हजार एका आंब्याचे। तर कृपया अशी चुकी करू नका। तर आता आपण आलो आहे श्री वेगरेश्वर मंदिर। माझ्या मित्राच्या गावावरून परतीला आलो, क्लायंटला घेतलं। क्लायंट बोलले आज आपल्याला जायचं आहे शेतामध्ये, जेवण करायचं आहे चोळीवरचं। तर रस्त्यामध्ये लागतं श्री वेगरेश्वराचे मंदिर। हे स्वयंभू मंदिर आहे। सकाळी आपण होतो पुरळ गावामध्ये आणि आता आलो आहे क्लायंटच्या इथे राजूभाईच्या गावी, मंचे गाव। तर मंचे गावामध्ये वेगरेश्वर खूप सुंदर असा धबधबा आहे या मंदिराच्या मागे, पण तो आता उन्हाळ्यामध्ये दिसत नाही। पण मंदिर पण खूप सुंदर असं आहे। सुंदर बांधकाम आहे मंदिराचे आणि अजून चालूच आहे बांधकाम। दर्शन घेऊया महादेवाचे। हर हर महादेव। नंदी महाराजांचे दर्शन घेऊया। बघू शकता प्राचीन गणेश मूर्ती आहे इथे दगडात कोरलेल्या आणि बाजूला श्री हनुमंतरायाची मूर्ती आहे बहुतेक। शंभो। आणि हे तुम्ही पाहू शकता मंदिराच्या बाजूला कसले झाड आहे। आम्हाला तर माहिती नाही पण आम्हाला राजूबाईंनी सांगितले हे रुद्राक्षाचे झाड आहेत। तर पाहूया, राजूबाई वेचत आहेत रुद्राक्ष, खाली पडलेले आहेत। मला पण भेटलं आहे, बघूया सोललं तर कसं रुद्राक्ष असतं। हे 3 मुखी रुद्राक्ष आहे, छोटंसं पाहू शकता। मी तर पहिलं कधी पाहिलं नव्हतं रुद्राक्ष झाड। रुद्राक्षाचे झाड आणि असे रुद्राक्षाचं फळ तुम्ही कधी पाहिलं आहे का? असा अनुभव घेतला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो। आणि सबस्क्राईब करायला तर विसरू नका कारण खूप मेहनतीने व्हिडिओ बनवतोय। असं नवीन नवीन काहीतरी शोध लावतोय।
हे बोरासारखं फळ असतं. आपण बोर खातो ना, बोरासारखं असतं आणि बोराची बी कशी असते तसेच आहे. त्यालाच रुद्राक्ष म्हणतात. पाहू शकता वरती दिसत आहेत की नाही, लागलेले आहेत फळ. खूप वेचले आता, चांगलेच भेटलेत मला पण. बाबा बाबा, पूर्ण काजूचा डोंगर, अख्खा डोंगर काजूचा आहे. बाबा, त्याने लावले त्याची तर फुल चांदी आहे. पूर्ण काजूच काजू, लाल 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 लाल. कसं आहे, आपण आहे मुंबईचे, आपण आलो ड्रायव्हिंगसाठी आणि मध्येच कोणाच्या पण बागेत घुसलं मग खायचे फटके. त्यापेक्षा आपण कसं बाहेरून थोडेसे व्हिडिओ काढूया. लाल लाल, एकदम लाल लाल, भरगच. भरगच भरलेलं आहे, भरलेलं फुल. कसं आहे, इथे पडलेला पण उचलू नाही शकत. काजूच काजू. कालपासून नुसता काजूची भाजीच खाते. बापरे, केवढा मोठा डोंगर आहे. का डोंगर लावलाय काजू, काजू आणि नुसता हापूस. जास्तीत जास्त काजूच आहे. काजूचं प्रमाण जास्त आहे. चिकू पण आहे. ये देखो चीकू, चीकू. चिकू जरा कमी आलेत, छोटे छोटे आहेत. एवढा खाली पण येतात. आणि हे बघा अननस, लाल लाल अननस. पाइनएप्पल, दिलखुश. लाल पाइनएप्पल. तर हे चिकू वगैरे खूप इथे जास्तीत जास्त काजूच आहे. अरे बापरे, 1 मिनिटासाठी घाबरलोच. इथे रक्षक बघा काय आहे माझ्या मागे. वाघ. तर ह्या वाघाची बावली याच्यासाठी ठेवली आहे की इथून माकडं आली नाही पाहिजे काजू खायला. माकडांना घाबरले पाहिजे याकरिता ठेवलेत. आणि हा पाहू शकता आता ताजा ताजा पडला आहे काजू, अजून एक पडला. आणि हे आहे शेतातलं घर.
इथे आता बनणार आहे फणसाची भाजी. फणस कापून झालं. आज शेतातल्या घरात खायची आहे फणसाची भाजी, ते पण चुलीवर बनवणार आहेत. तर काकींची तयारी चालू आहे चांगलीच. चूळ पाहू शकता, चुलीवर जेवण बनणार आहे. खूप मजा येणार आहे चुलीचं जेवण जेवायला. आणि बाहेरचं तुम्ही निसर्ग पाहू शकता. हे गाव मंचे चारी बाजूनी डोंगराच्या कुशीत असं लपलेलं गाव आहे. मंचे गाव, चारी बाजूनी डोंगर रांग आहेत. खूपच सुंदर असं गाव आहे, निसर्गरम्य गाव आहे. वॉटरफॉल्स वगैरे आहे तिथे, काजूच्या शेती आहेत, आंबे, नारळ. आणि हे बघा आमचे राजूबाई यांनी नारळ आणले आहेत. फुल अन्नासारखे नारळ कापतायत. नारियल पाणीवाले राजूबाई. खूप गरम होत होतं तर राजूबाईंनी नारळ आणलेत त्यांच्या बागेतून काढून आणि सगळ्यांना ते सर्व करतायत. तुम्हाला फणसाची भाजी मिळाली. हा तेच म्हटलं. पण सगळे त्यांना घेऊनच बसणार. कसं कळतं काउंटिंग सुरू आहे. का डिश फणसची भाजी आणि काजूची भाजी, चुलीवरचं जेवण. कारण ते कवळा नसतो ना, अजून थोडासा तयार असतो ना, तर अजून तो गोडट होता थोडा. हा कसा भाकरी कसली आहे? ज्वारीची भाकरी ज्वारीची भाकरी मिक्स आहे. मिक्स. तर मित्रांनो, दुपारी जेवणाचा स्वाद घेतला आहे. चुलीवरचं जेवण खूपच सुंदर आणि माझं पोट तर खूप भरलेलं आहे आणि मला आता रात्रीचं जेवणाची काहीच अपेक्षा नाही. आणि बघू शकता तुम्ही भजन अभंग चालले आहे तिथे. क्लायंट फुल आनंद घेत आहे. सगळेच आर्टिस्ट आहेत तिथे. कोकणामध्ये तर ऑलवेज सगळे आर्टिस्टच असतात, भजनाचे, अभंगाचे. तुम्ही कधी असा एक्सपिरियन्स घेतला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि आता हे तर रात्रभर चालणार आहे, पण मी जाऊन मात्र आपला झोपणार आहे. तर मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या मित्राला जरा सपोर्ट करा, हीच तुम्हाला कडकडीची विनंती. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या जाणार आहे कुंकेश्वरला, तर डे 3चा ब्लॉग उद्या बनवणार आहे. तो उद्या आपण भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.